ठाकरे गटाच्या या मोठ्या नेत्याला कायदेशीर नोटीस, आरोप सिद्ध करा अन्यथा काय घडलंय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने शिवसेनेत गेलेल्या एका नेत्यावर आरोप केले होते। त्या आरोपावरून शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटाच्या नेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली। हा नेता म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आहेत। संजय राऊतांनी खोटे आरोप केले असून त्यांनी माफी मागावी यासाठी ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती होते, पण त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता ते प्रतिस्पर्धी झाले। त्यामुळे काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी राहुल कनाल यांच्यावर आरोप केले होते। किशोरी पेडणेकर यांनी संदीप राऊत यांची ईडीतर्फे चौकशी करण्यात आली, मात्र या सगळ्यात ज्यांनी घोटाळा केलाय ते आता सत्तेत सामील झालेत, असा आरोप संजय राऊत यांनी राहुल कनाल यांच्या विरोधात केला होता। खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटामध्ये गेले ते जाहीर करा। लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊ द्या, सर्वांचं वस्त्रहरण करतो असं संजय राऊत म्हणाले होते। मात्र या सगळ्या विरोधात आता राहुल कनाल यांच्या वकिलांनी राऊत यांना माफी मागावी यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आणि जर संजय राऊत यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला। राऊतांनी राहुल कनाल आणि अमेय घोले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। हे आरोप सिद्ध झाले तर मात्र आम्ही दोघेही राजीनामा देऊ असे प्रत्युत्तर राहुल कनाल यांनी दिले। त्याचवेळी त्याने राऊतांना प्रश्न विचारलाय, जे लोक त्यांचे दौरे सांभाळायचे ते सुनील बाळा कदम, सुजित पाटकर यांचे बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर आलेले आहे। जर आम्ही खोटे बोलत असू तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज शोधा। कोविड काळात आणि कोविड नंतर हे लोक महापौर बंगल्यावर का जायचे, कुठल्या अधिकाऱ्यांना जायचे, किती अधिकाऱ्यांना राऊत साहेबांचे फोन गेलेत, हे रेकॉर्डवर काढा। सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत असं आव्हान कनाल यांनी दिले।